नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपल्या बागेला जे आहे मोकळं पाणी जे आपण चालू केलेलं आहे. तर आज चालू केलं म्हणजे हे काय पहिलंच पाणी नाही मोकळं. जवळजवळ हे आपले चौथं ते पाचवं पाणी असेल जे आपण फ्लडनी देत आहे. कारण मित्रांनो, जे काही सेटिंग काळामध्ये आपले जे काही प्रॉब्लेम्स आलते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे आहे आपल्याला थोडंसं मोकळ्या पाण्याकडे यावर्षी लवकरच जे आहे मित्रांनो आपल्याला जावं लागलं, जेणेकरून आपलं सेटिंग होण्यासाठी आपल्याला त्याचा सपोर्ट भेटला. तर तो सपोर्ट आपल्याला कशा पद्धतीने भेटला जर आपण चर्चा करूया मित्रांनो आपण. तर मित्रांनो, जे काही सेटिंग काळामध्ये थंडीच्या काळामध्ये आपण पाणी जे आहे कमी देण्याचा प्रयत्न करतो झाडांना, आणि ते आपण देत असताना आपल्याला असं वाटतं का आपल्याला शूट वगैरे जास्त पळेल वगैरे, आणि ते शूट वगैरे पळू नये म्हणून आपण काय करतो, जे मोकळं पाणी द्यायचं आहे किंवा जास्त पाणी द्यायचं आहे ते टाळतो आपण. पण मित्रांनो, सीझन वाईज कंडिशन वाईज तसंही करावं लागतं. पण यावर्षी जे आहे मित्रांनो थोडंसं उलट झालेलं आहे. ह्या वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे जे आहे मित्रांनो जास्तीत जास्त जे आहे ह्या वर्षी ड्रॉपिंगच्या समस्या ज्या त्या आहेत भरपूर आल्या. कारण कळी निघायची, पण ती कळी जी आहे ती जे स्ट्रोक आहे हा स्ट्रोक खूप छोटा निघायचा. त्यामुळे सेटिंग जी आहे ही होत नसायची, कारण आपली कळी असल्यामुळे सेटिंग होत नव्हतं, गाठ पकडत नव्हतं ते. मग त्यानंतर आपण कडाक्याची थंडी असतानाही आपल्या प्लॉटमध्ये जे आहे मित्रांनो आपण फ्लडचे पाणी चालू केले होते, आणि ते फ्लडचे पाणी चालू केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये सेटिंगसाठी आपल्याला चांगला फायदा झाला. कडाक्याची थंडी असतानाही, पूर्ण कडाक्याची थंडी असताना, अगदी सिंगल डिजिट टेम्परेचर असताना आपण आपल्या जे प्लॉट आहे मित्रांनो याला आपण कमीत कमी 3 ते 4 पाणी, माझ्या मते 4 पाणी आपण थंडीतही ह्या प्लॉटला दिलते. आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो आपल्याला जे आहे सेटिंगसाठी बऱ्यापैकी जे आहे फायदा झालेला आहे. कारण मित्रांनो जसा काही पाऊस आपल्याकडचा उघडला त्यानंतर आपल्याला काही पाऊस झाला नाही, आणि जमीन जी आहे ही खोलवर कोरडी होत गेली, आणि आपण पाण्याचं प्रमाण कमी ठेवत गेलो. त्याच्या मागे अजूनही बी काही गोष्टी आहेत ज्या आपण बऱ्यापैकी चेंज केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये समजा थोडेसे नायट्रोजनयुक्त खतं वगैरे देणे, फ्लडचं पाणी देणे, कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणे. म्हणजे तर नुसतंच मोकळं पाण्यानेच आपला फायदा झाला असं काही नाही, पण त्याने बऱ्यापैकी आपल्याला तारलं. कारण फ्लडचं पाणी गेलं, आणि फ्लडचे 2-3 पाणी गेल्यानंतर जे कळीचा स्ट्रोक वगैरे जे आहे थोडासा मोठा निघण्यासाठी सुरुवात झाली, आणि मोठ्या स्ट्रोकमुळे बऱ्यापैकी जे आहे माशी वगैरे फिरत असताना सेटिंगला आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट भेटला. त्यासोबतच मित्रांनो यावर्षी ब्लॅक थ्रिप्सने ही खूप त्रास दिलेला आहे. तर जे काय आता आंबे बारमाही शेतकरी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये ब्लॅक थ्रिप्सकडे चांगल्यापैकी लक्ष ठेवा, नाहीतर तो थ्रिप्स तुम्हाला सेटिंग कशीच होऊ देणार नाही. कारण तो मित्रांनो कळीच्या आतमध्ये राहतो, आणि कळीच्या आतमध्ये राहिल्याच्या नंतर मधमाशीला जे आहे तो आतमध्ये येऊ देत नाही, आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की तो जे काही परागकण असतात त्यांना डॅमेज करतो. त्यामुळे जरी माशी घुसली तरी तिथे सेटिंग होत नाही मित्रांनो. तर त्यावर तुम्हाला एक लक्ष ठेवणं आहे. त्यासोबतच जे काय आता आंबे बारमध्ये पानगळी झाले आहे शेतकऱ्यांच्या, ज्यांची काय झाड बाग फुटून आलेली आहे, आणि त्यांची जी झाडाची जी पत्ती आहे जर बारीक वाटत असेल तर त्यांनी लवकरात लवकर मोकळं पाणी देऊन घ्यावं, जेणेकरून तुमची पत्ती जी आहे ही मोठी निघेल. कारण मित्रांनो पत्ती जर मोठी निघाली तरच कळी मोठी निघणार आहे, पत्ती जर बारीक राहिली तर कळी बारीक राहील, आणि सेटिंग जरी झालं तरी फळाची जी साईज आहे ही बारीक राहील. त्यामुळे मोकळ्या पाण्याचं जर तुम्हाला वाटत असेल पत्ती बारीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर जे आहे मोकळ्या पाण्याचे नियोजन करून घ्या. आणि ज्यांची काय आता गुंज अवस्था आहे आणि त्यांची जर कळी जर ड्रॉपिंग होत असेल गुंज असतानाच, तर अशा शेतकऱ्यांनी एक तर ड्रिपनी पाणी वाढून बघावं, किंवा ड्रिपनी पाणी वाढून जर भागत नसेल तर एखादं फ्लड इरिगेशन करावं मित्रांनो. कारण फ्लड इरिगेशन केल्याने काय लगेच लय रोगराई येते अशातला काही भाग नाही. तुम्ही एखादा बुरशीनाशकाचा चांगला स्प्रे काढून तुम्ही पुढे फ्लडचं पाणी देऊ शकता, किंवा फ्लडचं पाणी दिल्यानंतर एखादा चांगला बुरशीनाशकाचा स्प्रे काढू शकता. तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचं आहे, जेणेकरून
सेटिंगला अडचणी येणार नाहीत. कारण मित्रांनो सेटिंगला जर अडचणी आल्या तर खूप अवघड होतं. कारण ह्या वर्षीच जे आहे आम्हाला सेटिंगला खूप असा त्रास झालेला आहे. तब्बल आम्हाला यावर्षी पूर्ण 100 दिवस झाल्याच्या नंतर सेटिंग जे आहे आपल्याला मिळालेलं आहे, त्याच्या आत सेटिंग आपलं झालंच नव्हतं. कारण प्रॉब्लेम शोधिता जवळजवळ आमचे 1.5 ते 2 महिने गेले का नेमकं हे ड्रॉपिंगची समस्या कशामुळे येत आहे, याला शोधतानाच बरेच दिवस गेले आणि झाडंही खूप ट्रेसमध्ये जे आहेत मित्रांनो हे जात होते. मग त्यानंतर आम्ही ड्रिपचे थोडेसे पाणी वाढून बघितले, थोडासा बदल वाटला तर त्यानंतर आम्ही मोकळे पाणी जे आहे हे सुरुवात केली आणि नायट्रोजनचा वापर जे आहे थोडासा वाढवला. कारण नायट्रोजनची डिफिशियन्सी झाडावर बऱ्यापैकी आलती, सोबतच पाण्याची डिफिशियन्सी आलती. तर त्यामुळे आम्ही जे आहे फ्लडचं जे पाणी आहे हे दिले सेटिंग काळामध्ये, जे शक्यतो डेअरिंग करीत नाही हस्तवारमध्ये कोणी, पण आम्ही ते करून बघितल्याच्या नंतर त्यामध्ये आम्हाला यश मिळालं. आणि त्यामुळे आता आपण जे फ्लडचं पाणी आहे साधारणतः 15 दिवसातून एकदा तरी आता आपण कंटिन्यू करत आहोत, जेणेकरून मागून जी कळी आहे तीही सेट होईल आणि जे काही आताचे आपले सेट झालेले फळं आहेत यांना पण फुगवणीला आपल्याला बऱ्यापैकी जे आहे आपल्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे फ्लड इरिगेशनचं मित्रांनो थोडंसं लक्षात असू द्या. कारण ह्या वर्षी जे आहे फ्लड इरिगेशनची गरज ही लवकरच भासलेली आहे. हस्तबहार शेतकऱ्याला तर आंबेबहार शेतकऱ्यांना ही सुरुवातीपासून भासू शकते. तर आंबेबहार शेतकऱ्यांनी थोडंसं पाण्याचं बघावं नियोजन कसं आहे, तुमच्या जमिनीचा प्रकार बघून. ज्यांची प्युअर काळी आहे त्यांना तर गरज नाही पडायची, पण ज्यांची जी आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ज्या जमिनीची कमी आहे, पाण्याची निचरा होणाऱ्या ज्यांच्या जमिनी आहेत जास्त निचरा होणाऱ्या, अशांना थोडंसं पाण्याकडे बघावं लागणार आहे. थोडंसं त्यांना फ्लडच्या पाण्याकडे जे आहे मित्रांनो वळावं लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्या सेटिंगलाही सपोर्ट होणार नाही आणि पत्तीही बारीक पडेल किंवा गुंज अवस्था जळणे हाही त्यांना मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे फ्लड इरिगेशनला थोडंसं मित्रांनो ह्या वर्षी प्राधान्य द्यावंच लागणार आहे. कारण आमच्या हस्तबहारवरून अंदाज हा मी सांगत आहे. कारण जे काही हस्तबहार शेतकरी जे असतात मित्रांनो हे फ्लडचं जे पाणी आहे मित्रांनो हे साधारणतः मार्चमध्ये द्यायचे. मार्च एप्रिलला फ्लड पाणी चालू व्हायचे. ह्या वर्षी फ्लडचे पाणी हे सेटिंग काळातच द्यावं लागले आणि सेटिंग काळात फ्लडचे पाणी दिले तेव्हा सेटिंग झाली मित्रांनो. आणि ज्यांनी लेट केलं फ्लडचं पाणी देण्यासाठी त्यांना अजूनही सेटिंग ही कमीच आहे किंवा झालीच नाही. पण आता तेही फ्लडचं पाणी देत आहेत आणि त्यांचेही झाडे जे आहेत रिकवर होत आहेत आणि त्यांचीही कळी निघून सेटिंग होईलच, लेट होईल. पण आता मित्रांनो रिपीट बहार करण्यासाठी सुद्धा थोडी परिस्थिती अवघडच असते. कारण रिपीट बहार करणे म्हणजे पानगळ करणे, बाग फुटता 1 महिना आणि कळी निघता बाग फुटून येऊन कळी निघुस्तोवर 1 महिना जातो आणि तिथून पुढे वातावरण काय करते किंवा सेटिंग होते का नाही होतं किंवा किती लेट होते किंवा नरकळी जास्त निघते का, अशा समस्या असतात. त्याच्यामुळे जे काय आहे हा तोच बहार पानगळीचा कंटिन्यू करून जे आहेत यावरच कळी काढण्याचा प्रयत्न करा, यावरच नियोजन करा. थोडंसं नायट्रोजनयुक्त खत द्या, अमोनियम सल्फेट द्या किंवा कॅल्शियम नायट्रेट द्या. अमोनियम सल्फेट तर द्याच द्या, पण ज्यावेळेस कॅल्शियम द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही नक्कीच कॅल्शियम नायट्रेट द्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि मोकळ्या पाण्याचे मित्रांनो अजूनही सांगेल मी, गरजेनुसार मोकळ्या पाण्याचे थोडंसं नियोजन असू द्या मित्रांनो. तर बस थोडीशी चर्चा करावं यासाठीच व्हिडिओ टाकला होता का, मग चला फ्लडच्या पाण्यावर थोडंसं आपण बोलूया. का फ्लडचं पाणी दिल्यानंतर फायदा होईल का? कारण काही शेतकऱ्याच्या मनात शंका असते का फ्लडचे पाणी त्यांची देण्याची इच्छा असते, पण द्यावं का नाही द्यावं याच्यावर त्यांचं जे आहे खूप मोठं कन्फ्युजन असतं. ते कन्फ्युजन थोडंसं त्यांना क्लिअर होण्यासाठी जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवत आहे, बिनधास्त जे आहे तुम्ही जमिनीचा प्रकार जर तुमचा निचरची जमीन असेल तर फ्लडचं पाणी द्या, नक्कीच तुम्ही 1 किंवा 2 फ्लडचं पाणी द्या आणि पत्तीही चांगली करा, झाडही स्ट्रॉंग बनवा. कारण फ्लडचं पाणी गेल्याच्या नंतर तुमची पत्तीही स्ट्रॉंग बनेल, झाडही स्ट्रॉंग बनेल, ग्रीनरी जी आहे ही खूप चांगली येईल आणि मादी कळी निघण्यासाठी सपोर्ट होईल. त्यामुळे मोकळं पाण्याचं थोडंसं नियोजन ठेवा. तर मित्रांनो यानंतर आंबेबहार शेतकरी असो किंवा हस्तबहार शेतकरी असो, कुठल्या सब्जेक्टवर व्हिडिओ आला पाहिजे किंवा व्हिडिओमध्ये कुठला विषय घेतला पाहिजे यावर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून त्यावर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी विषय मिळेल. कारण डाळिंबामध्ये रोजच व्हिडिओ काढण्यासाठी कुठला विषय घ्यावा हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे साधारणतः आंबेबहारवाल्या शेतकऱ्यांनीही कमेंट करावी.
आणि जे काही हस्तबार म्हणजे शेतकरी आहेत त्यांनी कमेंट करावी की आता व्हिडिओचा जो विषय आहे हा आपण कुठला घेतला पाहिजे आणि कुठल्या विषयावर जे आहे आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. तर थांबूया मित्रांनो, तेच धन्यवाद.